नमस्कार मित्रांनो, अनिल तिवारीचा सप्रेम जय महाराज। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य महत्वाचं ठरतं। स्वराज्य निर्मितीचे आकलन होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी भारतातील आणि महाराष्ट्रातील परिस्थिती व इतिहास, भारतीय धर्मजीवनात प्रारंभिक कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता। मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व असते। भारतीय धर्मजीवनात प्रारंभिक कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता। मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले। या मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली। भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात। या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला। त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला। बघूया भक्ती चळवळ। भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते। या भागात नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या। नायनार हे शिवभक्त तर आळवार हे विष्णुभक्त होते। शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले। अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या। या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरामधील लोक सहभागी झाले होते। ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली। दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला। ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले। उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणीचे मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते। उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले। संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत। त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही। सत्यालाच ईश्वर मानले। सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली। जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत। त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते। त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले। बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले। त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले। चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला। गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले। ते निस्सीम कृष्ण भक्त होते। त्यांनी समतेचा संदेश दिला। त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात। संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला। त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या। राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन। राजस्थानी व गुजराती भाषेमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या। त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत। संत रोहिदास हे एक महान संत आहेत। त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला। संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले। हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले। कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे। मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत। संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथाला रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो। कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला। त्यांनी जातीभेदाला विरोध केला। श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले। त्यांचे कायकवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे। त्याचा अर्थ श्रम हाच कैलास आहे असा आहे। आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले। अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीच्या स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले। त्यांनी आपल्या शिकवण कन्नड लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली। त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला। महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केलेल्या आहेत। त्यापैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेल्या परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे। कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले। त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने रचली। महानुभव पंथ 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला। हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे। श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते। चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता। ते समतेचे पुरस्कर्ते होते। त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून मराठीतून उपदेश केला।
संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले, त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील रिद्धिपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न करून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिली. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनाचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखाचे 10वे गुरु होत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची ही जडणघडण झाली आहे. तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या शाहीर तिवारी या यूट्यूब चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्याचे विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा, सुखी राहा. पुनश्च एकदा सप्रेम जय महाराज.